आहे. म्हणजे माझी PhD विरोधी पक्षात कसं काम करायचं याच्यावर आहे. हे तर मी गेल्या 10 वर्षात शिकलो, शासनात कसं काम करायचं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की निश्चितपणे एक विरोधी पक्षनेता म्हणून एक आपली प्रतिमा, आपलं नाव तयार करण्याचं काम अंबादासजींनी केलं. अनेक प्रश्नांवर कधी आक्रमक भूमिका घेत, कधी गौप्यस्फोट करत त्यांनी आपल्या परीनं या पदाला जो न्याय देता येईल तो न्याय देण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणूनच म्हणजे मी जसं म्हणालो की या टर्मचं त्यांचं आता हा निरोप समारंभ आहे, पण आपल्या शुभेच्छा आहेत. त्यांनी पुन्हा या सभागृहात यावं, आल्यानंतर त्याच पदावर असावं असं काही नाही. मी असं म्हटल्यावर हे म्हणतील पळवापळवी करतात म्हणून. उद्धवजी, आता उद्धवजी 29 पर्यंत तर काही स्कोप नाही. पण ऐका, 29 पर्यंत आम्हाला तिकडे याचा स्कोप उरला नाही. 29 तुम्हाला इकडे याचा स्कोप आता विचार करता येईल. म्हणजे त्याचा विचार आपण वेगळ्या पद्धतीने करू, पण आम्हाला तिकडे जायचा स्कोप हा काही या ठिकाणी उरलेला नाही. पण मला असं वाटतं की मी अंबादासजी कुठे असले तरी त्यांचा मूळ आत्मा हिंदुत्ववादी. त्याच्यामुळे मला हा विश्वास आहे की आजही आणि भविष्यातही हा जो काही विचार आहे हा विचार ते सोडणार नाहीत. त्या विचाराच्या दिशेनंच सातत्याने ते या ठिकाणी काम करत राहतील. आता खरं म्हणजे पुढचे विरोधी पक्षनेते कोण असा प्रश्न देखील निर्माण होईल. आता तुम्ही सोडवाल तो प्रश्न, म्हणजे तुम्ही जे सांगाल ते आम्ही करू, काही अडचण नाही आहे. म्हणजे नाही असं आहे की दोन्हीकडचा जो काही आहे, आता इथे काय आहे की इथे हे सभापती ठरवतील ते होईल आणि खाली अध्यक्ष ठरवतील ते होईल. त्यामुळे जे तुम्ही ठरवाल आम्हाला ते मान्य असेल, सभापतींना मान्य असेल तर सभापती मान्य करतील. खाली पण आम्हाला मान्यच आहे तुम्ही जे म्हणाले ते, पण अध्यक्षांना ज्यावेळेस मान्य होईल त्यावेळी त्याचा निर्णय हा त्या ठिकाणी देखील होईल.